या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, श्री बालंबिका देवी सुप्रसन्न सोनल ब्लॉग्सच्या आजच्या आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी सोनल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ हा कुठल्या तरी मंदिराबद्दल आहे आणि ते मंदिर नेमकं आहे कुठे, कशाचं आहे आणि त्या मंदिराची काही विशेष माहिती किंवा कथा कहाणी आहे का, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। मंदिराबद्दल जास्तीत जास्त माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला। सोबतच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर आता जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात अगोदर सांगते हे मंदिर आहे कुठे, तर अहमदनगर म्हणजेच आत्ताचा अहिल्यानगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी या गावीत श्री बालंबिका देवीचं मंदिर स्थापित केलेलं आहे। तर नगरमध्ये आल्यानंतर जवळपास 77 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर म्हणजेच 1.5 ते 2 तासांच्या प्रवासानंतर आपण बालमटाकळीला श्री बालंबिका देवी मंदिरामध्ये पोहोचतो। भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारी श्री बालंबिका देवी हिच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या गावातील लोकसुद्धा नेहमीच येत असतात। मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा अशा इतर दिवशीसुद्धा मंदिरामध्ये बऱ्याच प्रमाणात गर्दी पाहायला आढळते। अनेक लोक या ठिकाणी नवस आणि संकल्प करत असतात, आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवतात देवीला आणि देवी त्यांच्या सगळ्यांचे मनोरथ पूर्ण करते। तर असाच एक संकल्प माझ्या आईने सुद्धा मंदिरामध्ये केलेला आहे। ते म्हणजे काय की 5 वर्ष दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी मंदिरात दिवे लावण्याचा संकल्प। तर 2024 हे आमचं 3रं वर्ष होतं की आम्ही मंदिरामध्ये दिवे लावण्यासाठी जातो। तर मला असं वाटलं यावेळी की मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट करावा आणि तुम्हा सगळ्यांना देवीची माहिती पाहायला मिळावी, ऐकायला मिळावी। आणि तुम्हाला जर कधी इच्छा झाली हे सगळं ऐकून किंवा त्या मार्गाने तुम्ही जर कधी जात असाल तर नक्कीच देवीचं दर्शन घेऊन जा असं मी तुम्हाला आग्रहाने सांगेल। कारण खरंच जो कोणी बालंबिका देवीचं दर्शन घेतो त्याच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात असा सगळ्यांचा विश्वास आहे आणि तुम्हालाही ती नक्कीच पावेल। तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। तर मंदिर तुम्ही पाहू शकता की काळ्या पाषाणातील मंदिर बांधलेलं आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात मंदिराचा परिसर आहे। तर आम्ही दिवे लावण्यासाठी दिवाळीच्या पाडव्याला गेलो होतो। जवळपास 4 ते 5 वाजता आम्ही पोहोचलो आणि तिथून पुढे मग रांगोळी, दिव्यांच्या वाती वगैरे भिजवणं, तेल वगैरे सगळं असं प्रक्रिया चालू झाली। आता गडबड एवढी होती ना की ती काही जी तयारी चालू होती तर त्याचा व्हिडिओ शूट करायलाच वेळ नाही मिळाला कोणाला। हे सगळं आम्ही दिवे लावल्यानंतर आरती वगैरे करायच्या वेळी हे मी शूट केलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता मंदिराच्या आतला हा परिसर आहे आणि या ठिकाणी लग्न आणि इतर कार्यक्रम समारंभसुद्धा होतात। तर अशा पद्धतीने आम्ही भरपूर जण होतो दिवे लावण्यासाठी, कारण परिसर मोठा असल्यामुळे बऱ्याच जणांची गरज पडते आणि आम्ही गेल्यानंतर सगळेजण आमचे जीवलग जे आहेत तर ते सगळे आम्हाला मदतीसाठी येतात। तर अशा पद्धतीने मस्त रांगोळी वगैरे काढली होती, छान दिवे वगैरे लावले, आरती वगैरे झाली। तर आता देवीची एक कहाणी आहे, ही कहाणी मी तुम्हाला सांगते थोडक्यात। तर आता अहिल्यानगर म्हणजे जुनं अहमदनगर हे गाव सगळ्यांना माहिती, पूर्वीच्या काळी आपण इतिहासामध्ये ऐकलं आहे की निजामशहाच्या हद्दीमध्ये होतं आणि हे जे बालमटाकळी गाव आहे ते मेन रस्त्यावरती आहे। त्यामुळे जुन्या काळी हे दळणवळणाचं मुख्य साधन होतं किंवा मुख्य रस्त्यावर होतं आणि यामुळे याला संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचं होतं हे। आता पूर्वीच्या काळी माहिती आहे आपल्याला की जहागिरी दिली जायची किंवा बक्षीस म्हणून वतनदारी वगैरे अशी पद्धत होती, हे दिली जायची। तर अशाच पद्धतीने बालमटाकळी या गावाची वतनदारीसुद्धा एका गरुड देशमुख घराण्याकडे होती। आता ही गावची कथा जी आहे ना ही सुमारे 7 ते 8 पिढ्यांपूर्वीची आहे। त्यामुळे 60 ते 8 पिढ्यांपूर्वी तेथील देशमुख वतनदाराला एक मुलगी होती आणि त्या मुलीचं नाव होतं बाली। आता लहान मुलं म्हटली ना की हट्ट येतातच, बरोबर, पण या बालीचा हट्ट मात्र काही निराळाच होता। तिला नेहमी वाटायचं की आपल्या गावात देवीचं मंदिर असावं आणि हा हट्ट ती आपल्या आईवडिलांना सतत बोलून दाखवत असे। परंतु काही दुर्दैवाने ही कुमारिका वयाच्या 8व्या वर्षीच अनंतात विलीन झाली। कालांतराने देशमुखांच्या स्मशानभूमीपैकी काही जमीन एका माळ्यानं शेतीसाठी उपयोगात आणली आणि शेती करायची म्हटलं की पाणी वगैरे सगळ्यांना लागतं, बरोबर। तर शेतामध्ये विहीर खांदायचं किंवा विहीर घ्यायचं असं त्या माळ्याने ठरवलं आणि काम चालू केलं। काही फूट खोल गेल्यानंतर एक कठीण पाषाण दगड त्याला लागला। खूप वार घातले, खूप घाव केले, परंतु तो दगड काही फुटेना आणि अनेक वार केल्यानंतर खूप वेळाने जोरदार घाव घातल्यानंतर त्या पाषाणातून अचानक रक्त बाहेर येऊ लागलं आणि हे पाहून तो माळी बेशुद्ध पडला। त्याच रात्री देशमुख घरातील मुख्य पुरुषाच्या स्वप्नात येऊन बालीने सांगितले, माझी रेणुका माता विहिरीत आहे, तिच्या मस्तकाला पहार लागली आहे, आता तिला बाहेर काढा, तिचे मंदिर बांधून तिची स्थापना करा आणि तिला बालंबिका असे संबोधा। वतनदाराने त्वरित गावकऱ्यांसोबत
जाऊन देवीला विहिरीच्या बाहेर काढले व काळ्या पाषाणातील मंदिर बांधण्यास सुरू केले. सर्व गावकऱ्यांनी मिळून देवीची स्थापना केली. कालांतराने देवी सर्व लोकांची ग्रामदैवत झाली, कुलदैवत झाली. दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला म्हणजेच पौष पौर्णिमेला या देवीची यात्रा भरते. तसेच नवरात्र उत्सव देखील या ठिकाणी मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तर माझं माहेरसुद्धा बालम टाकळी असल्याने माझ्या माहेरची ही कुलदैवत आहे, ग्रामदैवत आहे. त्यामुळे या देवीची कृपा तुम्हा आम्हावर सगळ्यांवर राहो ही देवीच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आम्ही मस्त दिवे वगैरे लावले होते. छान मंदिरात होईल तेवढी सजावट करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी प्रसन्न वातावरण झालं होतं. आरती वगैरे छान घेतली, सगळ्यांची भेट झाली आणि त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहताय नवरात्रामध्ये यात्रेच्या वेळी वगैरे मंदिर असं छान सजलेलं असतं. तर अशा पद्धतीचं हे देवी बालंबिकाचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकरच पुढच्या अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.